पिंपल्स किंवा ॲक्ने हे मेनली हॉर्मोन्समुळे असतं. हॉर्मोन्सचा साईड इफेक्ट म्हणजे आपल्या चेहऱ्यावर तेलाच्या ग्रंथी असतात. ते जास्त तेल बनवतात. आता जे सगळं तेल आहे ना ते बाहेर येत नाही, बरंचसं आत साचतं आणि तेलाच्या ग्रंथी फुगतात. जर नॉर्मल फुगले असतील तर स्किन कलरचे फोड असतात आणि त्याला आपण ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स म्हणतो. आणि जर त्याच्यात इन्फेक्शन झालं असेल ना तर लाल दुखणारे फोड किंवा पस भरून फोड किंवा मोठ्या मोठ्या लालसर गाठी चेहऱ्यावर येतात. आता कसं असतं, आपण हॉर्मोन्स विरुद्ध औषध देऊ नाही शकत, कारण की हॉर्मोन्स आपल्या नॉर्मल बॉडी ग्रोथसाठी इम्पॉर्टंट असतात. म्हणून ट्रीटमेंट कोर्सला पूर्ण वेळ लागतो जेव्हा हे पिंपल्स येतात तेव्हा. आपल्याला स्टेप बाय स्टेप ट्रीट करावं लागतं. फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं असतं, जे इन्फेक्शन आहे ना आपल्याला त्याला थोडं कंट्रोल करावं लागतं. मग नेक्स्ट स्टेपमध्ये थोडं तेलाच्या ग्रंथी छोट्या करण्यासाठी औषध द्यावं लागतात. आणि लास्ट स्टेपमध्ये थोडंफार जे डाग खड्डे जे पिंपल्सचे पडतात त्याला ट्रीट करावं लागतं. तर हे आज होतं पिंपल्स आणि ॲक्नेबद्दल. आता तुम्ही मला सांगा की नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कुठला ऐकायचा?